Stop scrolling. If you're someone who is dealing with PCOD, then watch this video till the end. So, PCOD is not all about weight loss. It is about insulin resistance, chronic inflammation, mood swings, and also your sleep issues. बेसिकली तुमची बॉडी एक वॉर फाईट करते आणि ते तुम्हाला माहितीच नाहीये. पण तुम्हाला हे माहितीये का की स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे तुमचं ओव्युलेशन इम्प्रूव्ह होऊ शकतं किंवा फूड आणि मूव्हमेंट थ्रू आपण तुमचं इन्सुलिन मॅनेज करू शकतो, विच विल ऑल्सो हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर फर्टिलिटी, हेअर लॉस अँड स्किन इश्यूज. किंवा तुमचा जो दिवसभराचा स्ट्रेस आहे आणि रात्रीची जी पुअर स्लीप आहे तुमची, ती तुमचे पीसीओडीचे सिम्पटम्स ओव्हरनाईट वर्स करू शकते. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कायम लक्षात ठेवायला पाहिजे इफ यू हॅव पीसीओडी. स्टार्ट स्ट्रेंथ ट्रेनिंग इन्स्टेड ऑफ डुईंग एंडलेस कार्डिओ. कारण स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह होणार आहे आणि तुमचे हॉर्मोन्स बेटर बॅलन्स होणार आहे. ईट प्रोटीन अँड फायबर इन ईच मील, कारण इट इज गोइंग टू हेल्प यू टू रेग्युलेट युअर ब्लड शुगर्स आणि ते तुमचे क्रेविंग्स पण रिड्यूस करणार आहे. प्रत्येक मेजर मील नंतर 10 मिनिटाचा वॉक करायचा आहे, कारण दॅट 10 minutes ऑफ वॉक विल हेल्प यू टू लोअर युअर इन्सुलिन स्पाइक. अँड यू हॅव टू रिड्यूस युअर स्क्रीन टाइम बिफोर यू गो टू बेड. कारण डेफिनेटली तुम्ही रात्री जर व्यवस्थित झोपलात तरच तुमचे हॉर्मोन्स पण बेटर राहतील आणि बॅलन्स्ड असतील व्यवस्थित. सो फक्त वजन कमी करण्याच्या मागे लागू नका. मेक शुअर दॅट यू आर चेझिंग युअर हेल्थ अँड नॉट जस्ट वेट लॉस. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की हे तुमच्यासाठी हेल्पफुल होतं का, आणि ही रील नक्की शेअर करा जे ऑलरेडी पीसीओडीशी फाईट करताय.